रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बनवतोय साखरेच्या गाठी। गुढीपाडवा जवळ आलेला आहे। गुढीपाडव्याला आपण साखरेच्या गाठी वापरतो, तर अगदी सहज साखरेच्या गाठी घरच्या घरी कशा बनवायच्या ते या व्हिडिओतून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कोणत्याही मोल्ड शिवाय, कोणत्याही वाट्या किंवा साचा न वापरता आपण ह्या साखरेच्या गाठी बनवलेल्या आहेत। तर या साखरेच्या गाठी बनवण्यासाठी आपण इडलीच्या भांड्याचा वापर करणार आहे। त्यासाठी इडलीच्या प्लेटला आपण अशा प्रकारे थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे अशी पूर्वतयारी करून घेतली तर आपला जेव्हा पाक बनेल तेव्हा आपली काही गडबड उठणार नाही। यानंतर इडलीच्या भांड्याला अशा प्रकारे आपण धागा लावून घ्यायचा आहे। तर इथे आपली पूर्वतयारी झालेली आहे। साखरेचा पाक करायला घेऊया। गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इतपत पाणी घातलेलं आहे। आता ही साखर आपण विरघळून घेऊया। तर या साखरेचा आपल्याला घट्टसर असा पाक बनवायचा आहे साखरेच्या गाठी बनवण्यासाठी। तर बघा, इथे साखर जवळपास विरघळत आलेली आहे। साखर पूर्णपणे आपण पहिल्यांदा विरघळून घेणार आहोत। तर याला सतत हलवत राहायचं, कारण की साखरेचा पाक हा खाली लागू शकतो। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा दूध घालून घ्यायचं। दूध घातल्यानंतर साखरेच्या पाकाला थोडासा फेस येतो आणि त्यावरती म्हणजे साखरेमध्ये जर काही घाण असेल तर ती घाण अशी वर येते। तर आपण हे अलगद एका चमच्याच्या मदतीने ही साखरेवरची घाण काढून घ्यायची आहे। तर याच पद्धतीने सगळे साखरेवरची घाण आपण पळीने काढून घेणार आहोत। दूध टाकून साखरेवरची घाण जर आपण काढून घेतली तर नक्कीच आपल्या ज्या साखरेच्या गाठी आहेत तर त्या पांढऱ्या शुभ्र बनतील। तर बघा, अशा प्रकारे आपण हे साखरेवरची सगळी घाण काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण अजून 1, 2 ते 3 मिनिटं हा पाक उकळून घेतलेला आहे। पाक थोडासा घट्टसर झालेला आहे, तर आपण तो एका प्लेटमध्ये काढून बघूया। पाक गळत नाही इतपत आपल्याला घट्ट करायचे, तर हा पाक थोडा गळतोय, तर त्यासाठी आणखीन 2 मिनिटं मी पाक शिजवून घेतलेला आहे। तर आता बघा, हा पाक पूर्णपणे घट्ट झालेला आहे। हा पाक गळत नाही इतपत त्याचा गोळा झालेला आहे, किंवा तुम्ही पाण्यामध्ये थोडासा या पाकाचा थेंब टाकून देखील बघू शकता। पाकाची जर गाठ झाली तर समजायचं आपला पाक तयार आहे। यानंतर पाकामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि हा पाक मिक्स करून घ्यायचा। तूप घातल्यामुळे आपल्या ज्या साखरेच्या गाठी आहेत ते जास्त खुसखुशीत बनतात। तर बघा, पाकाला छान फेस आलेला आहे, अगदी फेसाळ असा हा पाक झालेला आहे। तर आता हा लगेच आपण पाक आपल्या इडलीच्या भांड्यामध्ये किंवा तुम्ही वाटीमध्ये जर करणार असाल तर वाटीमध्ये, साच्यामध्ये लगेच घालून घ्यायचा, कारण की याची साखर बनू शकते। तर यासाठी आपण दोऱ्यावरती पाक घालायचा, म्हणजे जेव्हा आपण हा दोऱ्यावरच्या साखरेच्या गाठी काढू तर तो दोरा निघला जाणार नाही आणि छान आपल्या साखरेच्या गाठी बनतील। तर इथे सगळा पाक घालून घेतलेला आहे। त्यानंतर 1 तासभर आपण ह्या गाठी सुकवून घेणार आहोत। 1 तासानंतर बघा, आपल्या साखरेच्या पांढऱ्या शुभ्र अशा गाठी तयार झालेल्या आहे। अगदी सहज कोणीही या साखरेच्या गाठी बनवू शकतात। आपण खाली तूप लावलेलं होतं, त्यामुळे ह्या साखरेच्या गाठी अगदी सहज निघतात। तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मोल्ड शिवाय किंवा साच्याशिवाय या साखरेच्या गाठी घरच्या घरी बनवू शकता। माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा।